नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण टोमॅटोपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। घरच्या साहित्यातून झटपट तुम्ही हा तयार करू शकता। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घेतलेत, याचे असे मोठे तुकडे करून घेतलेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये मिरच्या घालायच्यात। इथे मी 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या। यानंतर 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या घातल्यात। आता पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे। ही पेस्ट आता बाजूला ठेवूया। इथे एका बाउलमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता 1 कप घेतलं आहे, लागेल तसं आणखी यामध्ये आपण घेऊ। यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा धने जिरे पूड घातली। आता जी पेस्ट आपण तयार करून ठेवली होती टोमॅटोची, ती यामध्ये सगळी काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं। यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। जर हे आपल्याला सैल आहे असं वाटलं तर यामध्ये नंतर आपण आणखी पीठ घालू। नेहमीच्या चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे मला असं सैलसर वाटतंय, तर इथे मी आणखी अर्धा कप पीठ घेतलं आहे। थोडं थोडं घालत जाते आणि एकत्र मला किती पीठ लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर इथे आधी 1 कप पीठ मी वापरलं आणि आता जे मी अर्धा कप घेतलं त्यातलं पाव कप, तर आतापर्यंत मला इथे 1.25 कप पीठ लागलं। पाव कप पीठ शिल्लक आहे। आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण जे साहित्य वापरलं ते सगळं घरी उपलब्ध असेल असंच आहे। टोमॅटो मसाले हे तर आपल्या घरी नेहमीच असतं, त्यामुळे तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा झटपट हा नाश्ता तयार करू शकता। पीठ मळून तयार आहे। आता याचे आपण पराठे बनवणार आहोत। तर इथे आता एक गोळा घेतला आहे मी, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। याच पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता, पुऱ्यासुद्धा खूप छान लागतात। पण तुम्हाला जर तेलकट नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवू शकता। जर तुम्ही पुऱ्या बनवणार असाल तर गव्हाच्या पिठाबरोबर यामध्ये 2 चमचे रवा घाला, म्हणजे पुऱ्या छान थोड्याशा खुसखुशीत व्हायला मदत होईल। तर इथे असा पराठा लाटून घेतला आहे। हा असाच आपण भाजू शकतो, पण याला राऊंड असा शेप येण्यासाठी इथे पहा मी एक झाकण घेतलं आहे, याने आपण कट करून घेऊया, म्हणजे सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे होतील। एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आहे आणि आपला हा पराठा तयार आहे। आवडत असेल तर तुम्ही पिठामध्ये 1 चमचा तीळसुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्स घालू शकता, त्यामुळे पराठा दिसायला आणखी छान दिसेल। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर इथे आता मी तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला मी तेल तूप काही घातलेलं नाही आहे, असाच आधी पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा। सुरुवातीलाच जर तेल घातलं तर पराठा वरून लगेच ब्राऊन होतो आणि व्यवस्थित भाजला जात नाही, म्हणून आधी हा मी दोन्ही बाजूने भाजून घेते आणि नंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। आता मी इथे थोडंसं तेल लावलं आहे, दोन्ही बाजूने तेल लावून आता खरपूस हा भाजून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता। तर हा पराठा दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजला गेला आहे, काढून घेऊया। इथे मी दह्याबरोबर आणि चटणीबरोबर हा जो टोमॅटोचा पराठा आहे तो सर्व केला आहे।
असाच सुद्धा हा पराठा खूप छान लागतो. टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता. मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे. टोमॅटोमुळे पराठ्याला रंगसुद्धा खूप छान येतो. अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात आणि दिवसभर असेच हे छान राहतात. प्रवासासाठी जाणार असाल तरी तुम्ही हे पराठे बनवून नेऊ शकता. एकाच पिठापासून तुम्ही पराठे किंवा पुऱ्या अशा 2 रेसिपी बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.